एपीएमसी बाजारपेठेत स्पेन्सर व ए मार्केट या दोन प्रमुख दुकानातून पोलिसांनी 1,32,000चं नकली कॉस्मेटिक्स जप्त केलं। या दुकानाचे मालक बिपिन हिरा डुबारिया व कुंवरजी हरजी करोत्रा यांच्यावर एपीएमसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेतले आहे। वाशी येथील एपीएमसी बाजारपेठेतील होलसेलचे स्पेन्सर व ए मार्केट या दुकानांमध्ये नकली माल विकला जात असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। या तक्रारीची दखल घेत एपीएमसी पोलिसांनी या दुकानांवर कारवाई करीत 1,32,000चे नकली कॉस्मेटिक्स हस्तगत केली। याविरुद्ध दुकानाचे मालक बिपिन ओरा डुबेरिया व कुकरजी हरजी कारोत्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या दुकानात प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडिया, हिंदुस्तान लिव्हर तसेच नावाजलेल्या कंपन्यांचे शॅम्पू, बॉडी लोशन यासारखे नकली कॉस्मेटिक्स विक्री करताना आढळून आले। या गुन्ह्याची अधिक माहिती एपीएमसीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली। जो नकली माल के लिए वो आईपीआर विजिलेंस सर्विस प्राइवेट लिमिटेड मुंबई के इन्वेस्टिगेटर ऑफिसर है जावेद अली अंसारी, उन्होंने ये मालूमात निकाला कि एपीएमसी मार्केट में स्पेंसर एंड नॉवेल्टी स्टोर्स है और ये मार्ट स्टोर्स में नकली माल बेचे जा रहे हैं। ऐसा उन्होंने अपने जोन 1 डीसीपी करार साहब को लेटर दिया था। वो लेटर एपीएमसी पुलिस स्टेशन में आया। उनका जो पेपर है प्रॉक्टर एंड गैम्बल इंडिया का और हिंदुस्तान यूनिलीवर का, वो पेपर हमारे सीनियर पीआई श्री भोंग साहब ने देखा और वो कार्रवाई के बाद में हमको आदेश दिया और टीम और हम वो जाके वो कार्रवाई किया है। टोटल 1,32,718 का माल जब्त किया है। उसमें 2 आरोपी को अरेस्ट किया है। उसमें साबुन है और डव ब्यूटी क्रीम है, वैसलीन है, ओले नेचुरल वाइट है, जिलेट ब्लेड है। ऐसा टोटल 1027 आइटम्स है। आरोपियों को 420-34 आईपीसी, कॉपीराइट एक्ट 51, 52, 53 और ट्रेड एक्ट 103, 104 ये धारा से अरेस्ट किया है। यापुढे कोणत्याही दुकानातून स्वस्त दरात सामान खरेदी करताना काळजीपूर्वक तपासणी करूनच खरेदी करावं असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे। मैं फिलहाल इस वक्त वासी स्थित एपीएमसी मार्केट के करीब खड़ा हूं, जहां पे 2 दुकानदारों को एपीएमसी पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। उसकी वजह यह है कि असली सामान के आड़ में वो नकली सामान बेचा कर रहे थे। फिलहाल पुलिस तफ्तीश कर रही है कि यह गड़बड़ घोटाला कब से चल रहा था। मैं गोपाल साह, कर्नावती। नवी मुंबई नेरूळ या परिसरातून 4 संशयित आरोपींना पोलिसांनी पकडले आहे। नेरूळमध्ये घडणाऱ्या अनेक चोऱ्या या आरोपींनी केल्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। पकडलेले आरोपी कुलाब्यातले आहेत। नेरूळ पोलिसांनी 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून नवी मुंबईतील अनेक चोऱ्या या संशयितांनी केल्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे। हे सर्व आरोपी 20 ते 23 वयोगटातले आहेत। यशराज रामचंद्र सिंह वय 22, श्याम अनिल तिवारी वय 23, पापू त्रिवेणी मुखिया वय 20, संतोष रामदेव मुखिया वय 20 असे या आरोपींची नावे आहेत। हे आरोपी कोलाबा या परिसरातले राहणारे असून नवी मुंबईत चोरी करण्यासाठी येत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे। पकडलेल्या आरोपींविषयी अधिक माहिती नेरूळ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली। कुछ काम धंधा नहीं करते। लास्ट का ट्रेन पकड़ने का तो क्वीन सर्विस स्टेशन में उतर जाएगा। उधर जाने के बाद में बताएंगे कि अभी गाड़ी चली गई है, फिर वहाँ पे रुकेंगे, आजू बाजू में देखेंगे, वापस छोड़ेंगे, उधर रुक के सो जाएंगे, सुबह तक गाड़ी पकड़ के वापस चले जाएंगे। इससे इनका फंडा है, रात को करेंगे। पकडण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात येत असून अनेक गुन्हे या चौकशीत उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। अभी वही इंक्वायरी कर रहे हैं। हमें तो कल मिल गए हैं, पहले हमने पकड़ा हुआ है। मैंने एग्री किया कि गुना किया करके इसमें माल सारा रिकॉर्ड हो जाएगा और बाकी कहाँ कहाँ किया है सब इंक्वायरी हम करेंगे। इसके पहले नेहरू पुलिस थाने में मामला नहीं, ऐसे कोई मामले दर्ज है, इनका नाम तो नहीं था कि वेरीफाई हो जाएंगे। अभी जब भी हम लोग रिमांड में रहेंगे उस टाइम पे पूछताछ करेंगे तो पता चलेगा। एपीएमसी बाजारपेठेत दिवसेंदिवस फुटपाथवरील अतिक्रमणाचं प्रमाण वाढत चाललेले आहे। या बाजारपेठेत पूर्वी व्यापारी आपल्या दुकानातलं सामान हे दुकानाजवळ मर्यादित जागेत ठेवत होते, परंतु आता हे सामान थेट फुटपाथवर मांडले जात आहे। याबद्दल स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून कारवाई करण्याची मागणी करत आहेत। एपीएमसी बाजारपेठेत अनेक दुकानांमध्ये होलसेल भावात सामानाची विक्री केली जाते।
त्यामुळे परस्पर दुकानांमध्ये मोठी चढाओढ असते। परिणामी जवळजवळ प्रत्येक दुकानदार आपल्या दुकानातील किरकोळ सामान हे दुकानासमोरील फुटपाथवर ठेवताना दिसतात। दुकानदारांना याबद्दल विचारणा केली असता या जागेचे पैसे वार्ड अधिकाऱ्यांना आम्ही देतो असे त्यांनी उत्तर दिले। याबद्दल वार्ड अधिकाऱ्यांना आमच्या प्रतिनिधीने महानगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयात ते जागेवर हजर नव्हते। त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला तेव्हा अतिक्रमण करणाऱ्या दुकानांवर त्वरित कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम हे खास क्रिकेट स्पर्धांसाठी बनवण्यात आले आहे। मात्र या स्टेडियममध्ये भगवान बालाजीच्या विवाह सोहळ्याचं आयोजन करून एक धार्मिक उत्सव साजरा करण्यात आला। तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायचं तर खूप वेळ व पैसा खर्च होतो। नवी मुंबईतील या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये भगवान बालाजी अवतरल्याने त्यांचं दर्शन घेण्यासाठी ठाणे नवी मुंबई परिसरातील लाखो भाविकांनी गर्दी केली होती। सकाळी भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागली होती। ओम नारायण नमःच्या मंत्रघोषाने स्टेडियमचा आसमंत गुंजला होता। तिरुमल तिरुपती देवस्थानच्या वतीने येथील बालाजी मंदिरात रोज विवाह सोहळा पार पडत असतो, परंतु आजचा सोहळा हजारो भाविकांची इच्छा पूर्ण करणारा ठरला। आंध्र प्रदेशातील तिरुमलाई मंदिरात ज्यांना प्रत्यक्षात जाणे शक्य नसते त्यांना हा सोहळा याची देही याची डोळा पाहता आला। कोल्हापूर येथे डॉक्टर डी.वाय. पाटील समूहाच्या पटांगणावर 100वा विवाह सोहळा पार पडला होता, तर आज 108वा विवाह सोहळा नेरूळ येथे पार पडला। या सोहळ्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता। सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत बालाजीचा दर्शन सोहळा झाला। सायंकाळी 6 ते 8 या वेळेत विवाह सोहळा पार पडला। हा सोहळा बालाजी मंदिरात होणाऱ्या सोहळ्याप्रमाणेच झाला। बालाजी देवस्थानच्या 30 ब्राह्मणांनी मंत्रोच्चारात विधिवत पूजा केली। यावेळी प्रसादाचे 30 लाख लाडू वाटण्यात आले। या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, पालकमंत्री गणेश नाईक, शिवसेनेचे उपनेते अनंत तरे, महापौर सागर नाईक, निरंजन डावखरे याशिवाय राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। खरंच एक अद्भुत दिवस आहे, कारण आता ह्या निमित्ताने 108वा जो लग्न समारंभ आहे बालाजीचा तो आम्ही इथे करत आहोत। मला आठवते 2 आठवड्यापूर्वी दादांनी मला सांगितलं की तिरुपती देवस्थान समितीतर्फे हा कार्यक्रम आणि हा उपक्रम हा संबंध महाराष्ट्रात अनेक शहरात हा घेतला जात आहे। आणि आम्ही मग विनंती केली तिरुपती देवस्थान मंडळाला की त्यांनी हा कार्यक्रम आणि हा लग्नाचा सोहळा हा नवी मुंबई या परिसरात घ्यावा। आणि आपल्याला माहीतच असेल की तिरुपतीला जायला आपल्याला शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आणि खूप अंतर कापावं लागतं आणि तिथे जे दर्शन मिळतं ते काही सेकंदापुरतंच भक्तांना ते दर्शन मिळतं। तर मला वाटतं ह्यावेळेस खरोखरच परमेश्वर हा आपल्याकडे इथे आलेला आहे आणि इथे जे असंख्य भक्त आहेत, बंधू भगिनी आहेत इथे, तर त्यांना अतिशय जवळून दर्शन मिळण्याचा हा एक संधी मिळालेली आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की तिरुपती जे तिरुमला देवस्थान समितीचं मला सर्व नवी मुंबईकरांच्याकडून ठाणे परिसरात जे भक्तगण राहतात सर्व या परिसरातून जे इथे आलेले आहेत तर त्यांना एक दुर्मिळ संधी मिळालेली आहे आणि मला खूपच आनंद वाटतोय की आज इथे हा सोहळा आमच्या स्टेडियममध्ये होत आहे। नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये नुकत्याच T20 क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते। या क्रिकेट सामन्यांमध्ये देशातील 16 क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता। नवी मुंबई नेरूळ येथील डी.वाय. पाटील स्टेडियम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम आहे। येथे आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येते। नवी मुंबईतील क्रिकेट प्रेमीसाठी ही सुवर्ण संधीच असते। या स्टेडियमवर नुकत्याच इंटरस्टेट T20 क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धांमध्ये 16 क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता। याआधी झालेल्या क्रिकेट स्पर्धांमध्ये डी.वाय. पाटील क्रिकेट संघ अंतिम विजेता ठरला होता। यावेळी त्यांना ही संधी मिळाली नाही। इंडिया सिमेंटच्या टीमने डी.वाय. पाटील टीमचा अंतिम सामन्यात पराभव करीत विजय संपादन केला। या विजयी टीमला नवी मुंबईचे महापौर सागर नाईक तसेच संचालक विजय पाटील यांच्या हस्ते 7.5 लाख रुपयाचा धनादेश व चषक देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच या T20 मॅचेसमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फलंदाज, गोलंदाज तसेच मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या खेळाडूंना स्मृतिचिन्ह व धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले।
विजयी संघाने आपला आनंद अशा पद्धतीने व्यक्त केला। सध्या सेलच्या नावाखाली ग्राहकांना फसवण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। 2000 रुपयांची वस्तू 700 ते 500 रुपयात देण्याची जाहिरात करण्यात येते। वास्तविक ती वस्तू 2000 रुपयांची नसून 500 ते 600 रुपयांचीच असते। मात्र ग्राहकांना 50 ते 70% सूट देण्याचे आमिष दाखवून हलक्या प्रतीचा माल गळ्यात मारला जातो। काहींना पैसे देऊनही माल मिळत नाही आणि शेवटी पश्चाताप करण्याची वेळ येते। वाशी येथील टॉप 10 इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरूम मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने काही ग्राहकांना फोन करून एलसीडी टीव्ही तसेच लॅपटॉप कॉम्प्युटर्स 50% सवलतीच्या दरात मिळत असल्याचे सांगितले। सचिन कांबळे या तरुणाने 50% सवलतीच्या दरात लॅपटॉप खरेदी करण्यासाठी टॉप 10 दुकानात काम करणाऱ्या वसीम शेख याला फोन केला। वसीमने सचिनला भेटून त्याला माल गोडाऊन मध्ये असल्याचे सांगून गोडाऊन कडे घेऊन गेला। नंतर तिथे माल नसल्याचे सांगत जय जवान बिल्डिंग कडे घेऊन गेला। सचिनला बाहेरच थांबवून वसीम आत जाऊन आला व लॅपटॉप नाहीत आयपॉड आहेत, त्याची किंमत 16,000 रुपये आहे, परंतु सचिनकडे 10,000 रुपयेच होते। उरलेले पैसे नंतर ते सांगत वसीम 10,000 रुपये घेऊन आयपॉड आणण्यासाठी गेला, परंतु 2 तासानंतरही वसीम परत न आल्याने सचिन कांबळेला आपण फसलो गेलो असल्याची जाणीव झाली व त्याने वाशी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वसीम शेख विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली। यानंतर पोलिसांनी वसीम शेखवर पाळत ठेवून त्याला अटक केली आहे। या फसवणुकीच्या प्रकारासंबंधी वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दत्तात्रय चिंद्रे यांनी पत्रकारांना अधिक माहिती दिली। वाशी पुलिस स्टेशन में सीआर नंबर 539 रजिस्टर है, जिसमें सचिन गवली नाम के जो कंप्लेनेंट है उन्होंने कंप्लेंट दिया था कि उनकी मौसी को एक बार फोन आया था कि एक लड़के ने उनको फ़ोन किया, उसका फ़ोन नंबर भी उन्होंने दिया है। उसमें उसने बताया कि वो लड़का हमें फ़ोन करके बताता था आसिफ नाम, और वो वाशी में एक शोरूम में काम करता है और वहाँ से सस्ते में इलेक्ट्रॉनिक चीज़ें वो खरीद के दे सकता है। अगर वो उसके सामने आके मिलेंगे तो वो बहुत सस्ते में कोई लैपटॉप या इलेक्ट्रॉनिक कोई भी चीज़ दे सकता है। तो इसलिए ये कंप्लेंट जो है उसको मिलने दोपहर में आए और फिर उनके साथ बात की तो ये चीटर उनको लेके टॉप 10 शोरूम में गया, वहाँ पे उनको घुमाया। बाद में उसके पसंद वाला लैपटॉप वहाँ डिस्प्ले में नहीं था, इसलिए फिर उसको सेक्टर 17 में उनका गोडाउन है बोल के लेके आए। सेक्टर 17 में भी उसको घुमा के बोला है कि आपको जो चीज़ चाहिए उसके लिए आपको 16,000 रुपये देना पड़ेगा। बाद में ये बोला मुझे आईफोन चाहिए, मुझे अभी एलसीडी या लैपटॉप नहीं चाहिए, तो आईफोन के लिए 15,000 रुपये देने का उनसे बात हुई। और फिर वो शाम को 6:30 बजे उसको जय जवान बिल्डिंग के पास बुलाया। वहाँ पे ये जो कंप्लेंट है उसने उसको एडवांस के तौर पे 10,000 रुपये दे दिए। वो लेके वो अंदर गया और मैं वापस आता हूँ आपको दिखाता हूँ माल, ऐसा बोला। और अंदर गया तो फिर से वापस आया नहीं। फिर ये लोगों ने जाके टॉप 10 में बाकी जगह इंक्वायरी की, उसको देखा, ढूंढा, वो मिला नहीं। तो उनका चीटिंग हुआ, ये उनको पक्का हुआ, इसलिए वो आके वाशी पुलिस स्टेशन कंप्लेंट गए। कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा। आमचा पत्ता आहे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com।